संगमनेरमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम देखावा की केवळ समाधान? राजकीय आणि सामाजिक विश्लेषक संजय क्षत्रिय उर्फ बंडू शेडे यांचा रोखठोक सवाल जवाब। तर कुठलीही पूर्वसूचना न देता प्रशासनाची मालपानी ग्रुपवरची अतिक्रमण कारवाई ठरली चर्चेचा विषय। बघा सविस्तर न्यूज एनएमपीवर। नमस्कार, जय भारत, जय संविधान। न्यूज एनएमपी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। मंडळी, आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून, आणि बातमी आहे ती संगमनेर कॉलेज ते पुणे नाका रस्ता मोकळा कधी होणार? अतिक्रमणावर प्रशासनाची मेहरबानी का? मनीष मालपानी कारवाईवर समाधानी, पण इतर अतिक्रमणावर बुलडोजर कधी फिरणार? तर मालपानीच्या गेटवर बुलडोजर, मग यशोधन आणि मार्केटच्या गाळ्याचं काय? तर परवानगी नसताना वेदांत वाईन्स उभी कशी राहिली? संगमनेर नगरपालिकेच्या कारभारावर ठेवले प्रश्नचिन्ह। बघा सविस्तर न्यूज एनएमपीच्या माध्यमातून। राजकीय आणि सामाजिक विश्लेषक संजय क्षत्रिय उर्फ बंडू शेट, सौ शहरी संगमनेरी। मी एक संगमनेरी असून आमचं संगमनेरी गाव हे अतिशय चांगलं आहे, माणसं चांगलं आहे। आम्हाला सौ शहरी संगमनेरी या नावाने आम्हाला ओळखलं जातं इतिहासापासून। आमच्या गावचं वातावरण, आमच्या गावचं सर्व सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, राजकीय असेल, या सर्व क्षेत्रात आमचं गाव हे अतिशय निर्मळ आहे, चांगलं आहे। जाती जातीत वैमनस्य नाही, सगळे आम्ही एकमेकांनी एकमेकांनी राहतो। हे करत असताना अनेक गोष्टी, काही लोक राजकीय हेतूने, काही सामाजिक हेतूने या निर्णया पद्धतीने कधी कधी गडबड करतात। काही समस्या असतात त्या यांच्याकडून सोडवल्या जात नाही। काही अधिकाऱ्यांकडून काही दबावामुळं किंवा काही नगरपालिकेच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून या प्रत्येकावर वेगवेगळ्या लोकांचा दबाव असतो, आणि त्या दबावामुळं अनेक प्रश्न जे राहून जातात ते प्रश्न आम्ही आमच्या ह्या संगमनेर आय लव्ह यू संगमनेर ग्रुप मार्फत मांडत असतो। आणि नुसतं मांडत नाही तर त्याची आम्ही विश्लेषण करत असतो, आणि त्या त्या अधिकाऱ्यांना आम्ही त्याचा फॉलोअप करतो। आणि अधिकारी हे खरंच चांगली लोक असतात, त्यांना आम्ही जर अशा गोष्टी सांगितल्या तर त्यांना त्यांच्या कामासाठी ही एक ज्याला सपोर्टेड सप्लिमेंटरी असते, सप्लिमेंटरी भेटते, आणि ते खरंच काम करतात। निर्णय अधिकारी जे येतात प्रत्येक शहरात येतात, ते निर्णय MPSC झाल्या विषयातून किंवा कोणी IPS अधिकारी असतं किंवा चांगल्या घरची मुलं असतात, त्यांना समाजसेवेचं काम करायचं असतं, पण त्यांना त्या गावातली डेमोग्राफी माहीत नसते, त्या गावातल्या लोकांची मानसिकता माहीत नसते, आणि आम्ही या माध्यमातून त्यांना मदत करत असतो। आणि अनेक अधिकारी इथून जे गेलेले, आमच्या ग्रुपला टिकलेले, कोणी निघालेले नाही आहे, ते म्हणे बा तुमच्या या ग्रुपमुळं आम्हाला संगमनेरमध्ये काम करण्यासाठी अतिशय चांगला वाव भेटला, त्यामुळे ते आमच्या संगमनेरचं सगळं नाव घेतात। संगमनेरची आमची ग्रुपची कॅपॅसिटी 1024 असल्यामुळे त्याच्यावर जास्त घेता येत नाही। आमच्या ग्रुपला आज पण जवळजवळ 200-300 लोकांची वेटिंग आहे, परंतु गुगल आणि व्हॉट्सअपमध्ये 1024च्या पुढे घेता येत नसल्यामुळं आम्हाला थांबावं लागतं। तरी माझ्या ग्रुपचे बरेच मेसेजेस निर्णय ग्रुपला डिस्पॅच होतात, आणि संपूर्ण तालुकाभर त्याची चर्चा होती। आमदारांकडे होते, खासदारांकडे होते, त्यांच्या कार्यालयात होते। आपले इथले आमदार तर आमच्या ग्रुपचे सदस्यच आहेत, ते आमच्या ग्रुपहून बऱ्याच गोष्टी घेऊन विधानसभेत मांडतात, आणि बऱ्याच गोष्टी त्यांनी विधानसभेच्या माध्यमातून मंजूर पण करून घेतलेल्या आहेत। आमच्या ग्रुपवर संगमनेरच्या नगराध्यक्ष मैथिलताई पण आहेत, सत्यजित दादा बी आहेत, त्यांची माणसं आहेत, प्रत्येकाचीच माणसं आहेत, डॉक्टर साहेब आहेत, बाळासाहेबांची माणसं आहेत। तर हा असा एक परिपूर्ण ग्रुप संगमनेरसाठी समर्पित केलेला आहे आम्ही। सर, आता मी विषयाला हात घालतो। सर्वप्रथम पहिला प्रश्न तुम्हाला मी हा करतो की आज संगमनेरमध्ये अतिक्रमणाची कारवाई सुरू झाली। ती अतिक्रमणाची कारवाई अशा ठिकाणी सुरू झाली, बलाढ्य धनाढ्य संगमनेरच नव्हे तर या भारताचे, या देशाचे सर्वात मोठे उद्योगपती मालपानी ग्रुप, या मालपानी ग्रुप पासून अतिक्रमणाची सुरुवात झाली। कसं बघता आपण याला? मालपानी ग्रुप म्हणजे आमच्या संगमनेरची वैभव आहे, आमच्या संगमनेरची संपत्ती आहे, आणि त्यांच्याकडे एक व्यावसायिक जरी असले तरी एक नैतिकता आहे, नीतिमत्ता आहे, व्यावसायिकपणा आहे, चांगला व्यवसाय करण्याची त्यांची पद्धत आहे। सामाजिक कामात आणि सांस्कृतिक कामात सुद्धा त्यांचं काम चांगलं आहे। आम्ही निर्णया माध्यमातून ज्या ज्या वेळेस त्यांच्याकडे गेलोय ते सर्वांना मदत करतात। त्यांची दानशूरपणा पण आम्ही बघितलेला आहे। मध्ये सय्यद बाबा उरुस कमिटी म्हणून मुस्लिम समाजाची होती, त्या ग्रुपमध्ये मला डायरेक्टर केलं होतं। मी त्यांच्याबरोबर गेलो असता त्यांनी 3 मिनिटात 1 लाख रुपये काढून दिले। माझ्यासारख्या माणसाला हे झालं, पण त्यांची दानशूरता मध्ये दिसलं होतं, ते त्यांना देतात,
सर्वांनाच देतात. आणि ह्या दानशूरपणामुळं सुद्धा भगवंत त्यांच्या काही गोष्टींना साथ देत असेल, पण त्यांना आता ह्या अतिक्रमण मोहिमेमध्ये त्यांचं हे पाडणं हे सर्वांना दुःखदायक झालेलं आहे, हे नक्की. आपण याला कसं बघता? याच्यात काही आपल्याच संशयी संगमनेरमध्ये त्यांनी स्वतः एक मेसेज टाकलेला आहे की अतिक्रमणाची कारवाई ज्यावेळेस झाली त्याची पूर्वसूचना दिली गेली नाही, किंवा त्यांच्याच घरामध्ये नगरसेवक म्हणून मिस रचना मालपणी या देखील नगरपालिकेमध्ये सध्या कार्यरत आहात. या सगळ्या गोष्टीला आपण कसं बघता, किंवा याला मान्य करता का त्यांना या नोटीस मिळाली नाही? किंवा हा जो खरंच विषय हा विचार करण्याजोगा आहे. मनीष भाऊ म्हणतात मला माहीत नाही. मग जर तुमच्या पत्नी आमच्या ग्रुप मेंबर संरचनाताई जर तिथे आहेत आणि त्यांना जर डावलून जर अशा पद्धतीने जर कारवाई होत असेल तर हे दुःखदायक आहे, चुकीचं वाटतं असं आम्हाला. ते व्हायला नाही पाहिजे आणि याच्यावर रचनाताईंनी सुद्धा विचार केला पाहिजे. जर त्या ह्या पदावर त्यांना घेतलं म्हणून त्यांना असं वाटतं आपला फार मोठं मान दिला गेला असेल, तर ह्या छोट्या गोष्टीसाठी तुमची एवढी मोठी आमच्या मते नामुष्कीच प्रकार झालेला आहे, तो चुकीचा वाटतो. त्यांनी ताईंनी विचार करायला पाहिजेत. आणि मनीष भाऊ म्हणतात आम्हाला नोटीस दिली गेली नाही. खरं खोटं हा विषय माहीत नाही, दिली का नाही हे भविष्यात कळणारच आहे. पण ते हिचं हे बोलणं आज लेखी आलेलं आहे, ते आम्ही आमच्याकडे सेव्ह करून नक्की ठेवणार आहोत. आता मालपानी यांनी तर समर्थन केलंच त्या कारवाईचं, तर ठीक आहे, जरी आम्हाला नोटीस दिली नाही तरी आम्ही या गोष्टीचं समर्थन करतो, संगमनेर स्वच्छ सुंदर आणि अतिक्रमण मुक्त व्हावं म्हणून. मात्र त्याच्या मागे पुढे बरेचसे अतिक्रमण आहे. काही दिवसापूर्वी वेदांत वाईन्स म्हणून एक वाईन शॉप आहे संगमनेरमध्ये, तुम्हालाही माहिती आहे, आणि संपूर्ण संगमनेरमध्ये त्याचा भरपूर मोठ्या प्रमाणात त्याची चर्चा झाली. त्याच्यावरती अतिक्रमणाचा हातोडा चालवला. तो हातोडा नेमका कसा चालवला हे तुम्ही बघितलं. तुमच्या ग्रुपच्या माध्यमातून बऱ्याचशा तक्रारी त्याच्यावरती गेल्या. आज ते पूर्ण जैसे ते झालेले आहे, यावर आपलं काय मत असतं? वेदांत वाईस वर बोलायचं म्हटलं तर वेदांत वाईस ज्या ठिकाणी आहे त्यांना त्या ठिकाणी दारू विक्रीची परवानगी देताना कोणते कोणते निकष पाहिले, कारण मला त्यातला बराच अभ्यास आहे, तर ते बरेच निकष पाहिले गेलेले नाहीत. रस्त्यापासून 100 फूट 100 मीटर असे जर असतात, त्या बिल्डिंग्स असतात, त्या बिल्डिंगचं सगळं योग्य पद्धतीने बांधकाम केलेलं आहे की नाही, त्याचं कम्प्लिशन सर्टिफिकेट आहे की नाही, या सर्व गोष्टी पाहायला पाहिजेत. पाहिल्या गेल्या का नाही, त्याच्यामध्ये काही गपला झाला असेलच, बहुतेक झालेला आहे. आणि खरं म्हणजे त्या वेदांत वाईसमुळे रस्त्याला किती त्रास होतो आम्ही वारंवार सांगतो. रस्त्यावर त्यांच्या गाड्या येतात, त्या खऱ्या गाड्या निघत नाही. आणि हे अतिशय मध्ये असताना तसं पाहिलं तर वाहतुकीला त्याचा काही त्रास नव्हता, आणि ते पाडलं न, ते पण नोटीस न देता आज लाखो रुपयाचं नुकसान केलं. आणि जाऊन झालं काय, परत तिथं त्यांनी परत नवीन हे लावलेलंच आहे. त्यामुळं ते ही ज्यांची भूमिका ही जरा संशयास्पद वाटते. वेदांत वाईसला नगरपालिकेची बांधकाम परवानगी नाही याचं पत्र सोशल मीडियामध्ये, माध्यमांवरती आणि प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये देखील प्रसिद्ध झालं होतं. त्याच्यानंतर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांनी गाजावाजा केला होता. 50,000 रुपये दंड त्यांना नगरपालिकेच्या माध्यमातून झाला होता. त्याचंही पुढं काय झालं तेही पुढं आलेलं नाहीये. त्याच्यानंतर जीसीबीनी त्या ठिकाणी भिंत पाडण्याचा प्रयत्न केला, भिंत पाडली नाही, फक्त प्रयत्न केला, त्याचे व्हिडिओ व्हायरल केले, मग ते पुन्हा जैसे ते झाले. याच्यावर आपण विश्लेषण म्हणून काय विश्लेषण आहे? काय होतंय, वेदांत वाईस हा दारूचा व्यवसाय करणारा मोठा मनुष्य आहे. त्याला एक छोटासा डाग लावून त्याला विचारलं त्याला काही फरक पडत नाही. परंतु अशाच कारवाया पुढे सुद्धा काही निमाईसारख्या एका स्वीट होममध्ये झाले. यांनी ताकद असल्यामुळे ह्यांनी पटकन बनवलं, पण पुढं असंच 2-4 लाखाचं जे मोठं हे तोडलं गेलं बोर्ड. अशा गरीब लोकांनी मग काय करायचं? एक तर कारवाई करायची होती तर नुसती त्यांना फक्त त्या बोर्डच्या बाबतीत करायची नव्हती. जी भिंत होती, ज्याचं ज्याला म्हणतात गॅलरी होती, ती जर तुम्हाला वाटत असेल हे अतिक्रमण आहे तर मग ती का सोडली? अतिक्रमण फक्त डाग मारण्यापुरतीच असते का? हाच मला प्रश्न कळत नाही. हे चुकीच्या पद्धतीने चाललंय. त्यांच्याकडून तुम्ही जागेची अधिकृत परवानगी आहे का नाही ते विचारलं पाहिजे. त्यांना सांगितलं पाहिजे का बाबा हे चुकीचं आहे, तुम्ही इथून हलवा, तरच त्या गोष्टीचा उपयोग आहे ना.
आज थोडंसं करून तुम्हाला काय भेटलं हेच कळलं नाही. अतिक्रमण तर तुटलं नाहीच, पण जे रस्त्यावर येणाऱ्या ज्या गाड्या आहेत मी रोज पाहतो, अनेक लोकांना त्याच्यामुळे त्रास होतो. अनेक महिला तिथून जातात, कोण कोण कसं कसं तिथं काय काय माणसं गाड्या आडे लावतात. हे चुकीच्या गोष्टी घडतात, त्या वाईट वाटतंय. आपल्याच ग्रुपवर एक मेसेज आहे, मनीष शेटचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त त्यांना ही भेट दिलेली आहे. कारण मनीष शेठ ही छोटी व्यक्ती नाही आहे, उद्योगपती आहे. आणि मी पुन्हा आवर्जून सांगतो की त्यांच्या घरातली एक व्यक्ती ही संगमनेर नगरपालिकेची, आणि आता चर्चा आहे सोशल मीडियावरती की हे सर्व ठरवून झालेलं आहे. तर मग तुम्ही तुमचं पाडू द्या, मग दुसरं असं आपल्याला कोणी म्हणणार नाही का त्यांचं नाही पाडलं म्हणून आता त्यांचं पाडलं म्हणून हे पाडायचं, असं काही जमलं असेल का? असं काही ठरवून झालेलं असेल असं वाटतं? हा, मनीष शेठनी ग्रुपवर आता टाकले काही फरक पडत नाही. तुम्हाला फरक पडत नाही, तुमची परिस्थिती स्ट्रॉंग आहे, तुम्ही बांधू शकता, तुमचं 24 तास 12 महिने काम चालू असतं. परंतु आम्हाला फरक पडतो ना, आम्ही संगमनेरचं प्रतिनिधित्व करतो, विचार मांडतो. तुमचं जे पाळलं ते काही लोक म्हणतात बाबा हे मॅच फिक्सिंग होती. तसं असेल तर काही हरकत नाही, पण असं नसावं. कारण मालपाणी अशा पद्धतीने मॅच फिक्सिंग करत नाही अशी आमची भावना आहे. तर त्यांनी मनीष शेठनी ह्या गोष्टीचं खंडन करावं किंवा त्याच्या बाबतीत त्यांनी अशी भूमिका मांडणं हे बाकीच्या लोकांना चुकीचं वाटतं, एवढं बाकी नक्की. आता जर आपण बघितलं तर संगमनेर कॉलेज पासून ते बस स्टँड पर्यंत चौपदरी रस्ता झाला, त्याच्यामध्ये बरीचशी अतिक्रमणं काढली गेली होती, पुन्हा जैसे ते झाले. आणि आताही एक महिन्यापूर्वी परत अतिक्रमण झालं, पुन्हा ते जैसे ते झालं. मग अतिक्रमण कारवाई फक्त देखावं म्हणून केलं जातंय का नियमामध्ये केली जाते? नाही, काय होतं बरं का, ज्यावेळेस सत्यजित दादा यांनी नगरपालिकेचे इलेक्शन जेव्हा झालं, मैथिलीताई जेव्हा इलेक्शन उभं राहिल्या आणि त्यांनी 2.0 लोकांना दिलं, लोकांना वाटलं चला बा चांगल्या पद्धतीने यांच्याकडं मनुष्यबळ आहे, यांच्याकडे सत्ता आहे, यांच्याकडे अभ्यास आहे, यांचे आई वडील इथं यांच्या ह्याच्यात होते, हा मुलगा काहीतरी करेल. पण हा 2.0चा जो त्यांनी जो प्लॅन केला होता, आत्तापर्यंत तरी माझ्या मते इलेक्शन 1 वर्ष झालं असेल, तो फेसको झाल्यासारखाच वाटतो. फक्त काय करतात ते थोडंफार काहीतरी काढतात आणि परत मागे येतात. करायचं तुम्ही पूर्ण पद्धतीने करा ना, तुम्ही प्लॅन काढा, लोकांना नोटीस द्या, तिथं जा. आणि आज माझ्याबरोबर मी त्यांच्याबरोबर फिरलेला आहे, त्यांनी बऱ्याच गोष्टी लोकांना सांगितलं, तुला इथं जागा देऊ, तुला इथं जागा देऊ, तिथं जागा देऊ. असे कोणालाही जागा भेटलेली नाही. आणि लोकांच्या पोटावर पाय ठेवून काय उपयोग आहे? आता नाशिक पुण्याला आम्ही जातो, तिथं सुद्धा निरनिराळ्या ठिकाणी ज्याला म्हणतात फुटपाथवर वगैरे अतिक्रमण असतात, लोक पोट भरतात. तर काही गोष्टी एक तर मग पूर्ण काढल्या पाहिजेत किंवा मग थोडं लोकांना सांभाळून ठेवलं पाहिजे. या सुद्धा बघा, ही आमची भूमिका आहे. आता एक अशी देखील चर्चा आहे की मालपाणी यांचे गेट हे अतिक्रमणात नाही, तरी देखील त्यांच्यावर अतिक्रमणाची कारवाई केली. मग संगमनेरमध्ये संबंधित जे खाते आहे, अतिक्रमण जे आता काढताय, हे सरसगट अतिक्रमण काढणार का? कारण जर आपण बघितलं तर संगमनेर कॉलेज पासून फुटपाथचा जर विषय घेतला तर तिथून तर बस स्टँड पर्यंत फुटपाथवरती राजरोस अतिक्रमण होतं. आता अतिक्रमण काढलं, त्याच्या 2 तासानंतर ते अतिक्रमण पुन्हा जैसे ते होतं. बाजारपेठेतलं जर घेतलं, मुमिनपुरा चौक ते बाजारपेठ, अशोक चौक, त्याच्यानंतर मेन रोड, त्याच्यानंतर आपला कोलार घोटी राज्य महामार्ग, या सर्व अतिक्रमणाच्या कारवाया कशा झाल्या पाहिजे आणि आता सध्या कशा होते हे आपण सगळ्यांनी बघितलं. याच्यावर आपण काय विश्लेषण केलं किंवा याच्यावर आपण काय मत व्यक्त करतो? संगमनेर नगरपालिका म्हणा किंवा तुमची PWD म्हणा, या अधिकाऱ्यांनी यांच्याकडं अतिक्रमणाविरुद्ध मोहीम आहे, माणसं आहे, त्यांच्याकडे एक त्या पद्धतीने एक संस्था म्हणजे विभाग पण आहे. ह्या लोकांना खरंच काम करायचं असेल तर ह्या लोकांनी अशी जी चुकीची बांधकामं म्हणा, अतिक्रमण म्हणा, रस्ते देणारी बांधकाम म्हणा, ही करतानाच पाडली पाहिजेत. जर तुम्ही त्यांना करून देतात आणि मग पाड्याच्या टायमाला तिथे जाऊन त्यांना त्रास देतात, याचा अर्थ तुमचं नेमकी भूमिका काय? निरनिराळे अधिकारी याच्यात येतात, PWD मध्ये 2-3 वर्ष येतात, निघून जातात, हा त्याच्यावर ढकलतो, तो त्याच्यावर ढकलतो. पण नगरपालिकेतले तर अधिकारी म्हणा किंवा तिथले नगरसेवक तर म्हणा, हे तर सगळे जुने पाणीच असतात ना. यांचं लक्ष आहे का तिथं नगरपालिकेच्या सभागृहामध्ये किंवा जे मांडतात का बाबा हे चुकीचं काम चालू आहे? हे नगरसेवक लोक असतात किंवा हे राजकीय लोक असं आपली माणसं पाहतात, कर म्हणतात, हेच सपोर्ट करतात, हे मला माहिती आहे.
आमच्याकडे काही नोटीस आहे पाडण्याच्या, पण यांनीच लावून धरलेलं आहे. मी 2.0च्या एका कार्यक्रमामध्ये स्वतः सत्यजित तांबे, दादा तांबे आणि मैत्रीताईंना म्हटलं, पहिले आपण आपलं सांभाळा. हे जे झालेलं आहे आपल्याच काळात झालेलं आहे. आपल्याच आई वडील किंवा आपण आपल्याच पक्षाचे लोक नगराध्यक्ष आता झालेले आहे. त्यामुळे आपल्याच हे चुका आहे. त्यामुळे याच्यावर पांघरून न घालता तुम्ही व्यवस्थित प्लॅनिंग करून या गोष्टी करा, ही भावना आपण बोलून दाखवलेली आहे. आता जर आपण बघितलं, आजची जी कारवाई झाली मालपानी ग्रुपवरची, मालपानी ग्रुपची भिंत आणि जी कमान पाडली ही एका लाईनीमध्ये आहे. फक्त कमान पाडून अतिक्रमणाची कारवाई झाली असं समजायचं का? आता तेच विशेष वाटतं. नुसती तुम्ही कमान पाडली म्हणजे याचा अर्थ पुढचं सगळं ओरिजिनल किंवा ज्याला अधिकृत आहे का, हे लोकांना तेवढी वाटतच नाही. या गोष्टी तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. कारण आता फक्त कमान पाडली, जेसीबी गेला, कमान पाडली, यंत्रणा तिथं सज्ज झाली, सर्व काही झालंय, सोशल मीडियावर व्हायरल झालंय. मालपानी यांचं अतिक्रमण काढण्यात आलं. काही ठिकाणी अशा बातम्या आल्या, असे मेसेज आले का मालपानीवर कायद्याचा बडगा उगारला वगैरे वगैरे, हल्ला, या सर्व गोष्टी झाल्या. मात्र फक्त एक कमान पाडून तो हल्ला सक्सेस झाला का? कारण ती इथं भिंत आहे, ती पूर्ण मोठ्या प्रमाणात एकदम लांबपर्यंत भिंत आहे, आयसीआय बँकेपर्यंत, बरोबर आहे, गणेश नगरच्या कोपऱ्यापर्यंत. मग त्या भिंतीमध्येच ती कमान होती. पण त्याच कमानीच्या लेवलमध्ये जर आपण बघितलं तर तिथून तर ते अतिक्रमण कुठपर्यंत येऊ शकते? मार्केट यार्डची पूर्ण लाईन पुढेपर्यंत, केसेकर कॉम्प्लेक्स पर्यंत. मात्र ही कारवाई योग्य झाली असं संगमनेरकरांना तर वाटतच नाही. आपल्याला एक विश्लेषक म्हणून काय वाटतं? नाही, बरोबर नाही. शंकेला कारण नाहीत ना. हे फक्त कमान पाडली तर कमानच अतिक्रमण मध्ये होती का? मग त्या लाईनचं का बरं नाही? एक तर मग आतापर्यंत मालपानींनी जी बांधली होती याच्या पहिले अतिक्रमण तेव्हा त्यांनी बरोबर केलं होतं. मग आता जर तुम्ही त्यांना तर सांगितलं असतं त्यांनी केलं असतं. किंवा मग आता कमानच पाडली तर मग त्यांना फक्त तुम्ही इन्स्ट्रक्शन दिलं का पुढचं पण पाडायचं, हे सुद्धा जनतेला कळलं पाहिजे. तर आता ही कारवाई झाली, अशीच कारवाई संगमनेरमध्ये सरसगट होणार का? हा, मनीष भाऊ मला म्हटलंय, आम्हाला आता ग्रुपवर सुद्धा म्हटलंय का हीच कारवाई बस स्टँड पासून तर पुणे नाक्यापर्यंत व्हावे. कोणी रोखलं यांना? कोणीच रोखलं नाही. याला राजकीय लोकांची इच्छाशक्ती नाही किंवा हिंमत नाही किंवा PWD वाल्यांची हिंमत नाही किंवा मतांचं राजकारण आहे का, कोणाला खुश करायचं आहे का, विकासाची अंगा तिकडे जाऊन द्यायची नाही, हा भाग आहे. याबद्दल आमची 4 वर्षापासून चर्चा चालू आहे. बरेच मुस्लिम नगरसेवक माझ्याबरोबर PWD ऑफिसमध्ये यायला तयार होते, मदत करायला तयार होते. कोण अडवतं? कोणी अडवतं नाही. विकासाची अंग आमच्याकडे पण येऊन द्या, आम्ही लोकांना सांगू, आमच्या जागा मागं घेऊ. मग असं जर सर्वांची मदत असेल, आता तुम्ही इलेक्शनच्या वेळेस सर्वांची मदत घेतात, मग अशा वेळेस तुम्ही लोकांना बरोबर घेऊन का बरं त्यांना मदत घेऊन काढू शकत नाही? मुस्लिम समाजाकडे जायची नाही, हिंमत नाही, या गोष्टी बोलणं चुकीचं आहे. कारण माझे सर्व मित्र त्यांचे आहे, त्यांच्यावर मी बसतो. हे सर्व लोकांची मदत करायची तुम्हाला तयारी आहे. आणि मदतीची गरज काय? जर तुम्हाला जर करायचं आहे तुमच्या त्या रस्त्याच्या आड हे येत असेल तर तुम्हाला अधिकार आहे ना, कलेक्टरने तुम्हाला सांगितलेलं आहे ना. मग तुम्ही इकडं बोट दाखवायचं हे करायचं, हे चुकीचं आहे. तुम्हाला काहीतरी वेगळं करण्यासाठी तुम्ही काहीतरी वेगळं करताय अशा पद्धतीने काहीतरी शंका येते, असा वास येतो याच्यावर. आजची कारवाई बघता जे मालपानीचं फक्त गेट पाडून कारवाई दाखवली, त्याच्या पुढपर्यंत, त्याच्या मागपर्यंत, त्याच्या समोर असे देखील काही मेसेज सोशल मीडियावर सध्या चालू आहे, चर्चा सुरू आहे की जर मालपाण्यांच्या समोरचं गेट जर त्याला अडवणूक होत असेल तर मालपाण्याच्या समोर देखील थेट नाव घेऊन लोकांनी सांगितलं की मग यशोधन असेल, शेतकी पंप असेल, यशोधनच्या शेजारी जे राजांचा स्टॉल असेल, मार्केट यार्डची भिंत असेल, मार्केट यार्डची गाड्यांची जे फुटपाथ असेल, हे सर्व अतिक्रमणामध्ये येतात की नाही, मोजमाप झालं की नाही? ते असं जर अतिक्रमणामध्ये असेल तर पारदर्शक काम हे झालंच पाहिजे. एकाला कुठेतरी दिवसून तर तुम्ही जर काही करत असाल तर त्याच्यामध्ये तुमची भूमिका संशयास्पद वाटते. एवढं नक्की. मालपानीचं पाडलं तर लोक मग असं नको समजायला, अरे आपण किती जाडकी पत्ती आहे, मालपानी का गिराय तर आपण म्हणजे लोकांना भीती दाखवण्यासाठी केलं का काय, हा सुद्धा लोकांना संशयाचा भाग येतोय नक्की आहे. आता काही दिवसापूर्वी नेमकी झालेली जी अतिक्रमणाची कारवाई होती त्याच्यामध्ये आपण वेदांत वाईज बघितलं तर फक्त भिंतीला वरकाडा मारला, अर्थातच फक्त त्याचा बॅनर पाडला गेला. तो बॅनर पुन्हा बनवला गेला, पुन्हा लावला गेला. जेव्हा त्याचे एका RTI कार्यकर्त्याने
आरटीआय टाकून त्याची माहिती घेतली, त्याच्यामध्ये बांधकाम परवाना मिळून आलेला नाही. नाही. जर बांधकाम परवाना मिळून आला नाही तर मग ती वास्तू त्या ठिकाणी उभी कशी आणि कुणाच्या आशीर्वादाने? आरटीआय कार्यकर्त्यांनी माहिती मागवली, बांधकाम परवाना नाही. आपल्या ग्रुपवर तर ज्या दिवशी बांधकाम पाडलं गेलं त्या दिवशीच आपण ती नोटीस म्हणजे ते नगरपालिकेची माहिती टाकली होती, बांधकाम परवानगी नाहीये, कम्प्लिशन सर्टिफिकेट लांबच आहे. जर अशा पद्धतीने जर दारू बंदी खातं सुद्धा काही देऊन घेऊन जर अशा पद्धतीने करत असेल आणि काही लोक डोळे झाक करत असतील आणि काही लोक सेटलमेंट करत असतील तर ते विचार करण्यासारखी बाब आहे आणि हे चालत आलं हे चुकीचंच आहे. सध्या अतिक्रमणा संदर्भात आपण बोलतोय, त्यामुळे मला असं वारंवार तुम्हाला आवर्जून सांगावंसे वाटतं की या ठिकाणी मालकांनी ज्यांना नोटीसच दिली नाही आणि ज्यांच्या पूर्व परवानग्या आहेत, मात्र दुसरीकडं वेदांत व्हायचं आहे ज्याची परवानगीच नाहीये नगरपालिकेची, नगरपालिका त्याला 50,000 रुपये दंड करते. मग तो दंड भरला का, तो जाहीर केला का, त्यानंतर त्याला बांधकाम परवानगीच नाही नगरपालिकेची, थेट नगरपालिका दाखला देते. मग नगरपालिकेने त्या ठिकाणी कारवाई कशी आणि कुठं करायला पाहिजे? आता नगरपालिकेने दंड भरून घेतला म्हणजे काय त्यांना अधिकृत केलं का हे पण नगरपालिकेने सांगायला पाहिजे. तर मी एखाद्याने बिल्डिंग बांधली तुला 50,000 रुपये 10,000 रुपये हे तुला दंड आहे म्हणजे याचा अर्थ काय झाला? म्हणजे जसं काही लोकांकडून तुम्ही समजा पैसे घेतात, एखाद्या जरा म्हणता आपण एखाद्या हॉकर झाले, हे झाले ते झाले, तुम्ही तात्पुरती त्यांना परवानगी बहुत थोडा दिवस 1 दिवसाची देतात. तुम्ही हा पण जो विषय विचार करण्यासारखा आहे, 50,000 रुपये दंड दिला म्हणजे त्यांना तुम्ही अधिकृत व्हायची परवानगी दिली नाही हे नक्की. आता काय वाटतं आपल्याला, हे आज जी अतिक्रमणाची मोहीम सुरू झाली ही कुठपर्यंत आणि कशी झाली पाहिजे? आता मनीष मालपानी हे संगमनेरचं आणि महाराष्ट्रातील मोठं नाव आहे. या लोकांचं सर्वकडे हात असतात, पण कधी कधी ही लोक पण बोटचेपे धरून घेतात. बरोबर व्यापाऱ्यांची ती पद्धत असते, नको बाबा आपल्याला या भानगडीत पडायला, जाऊन थोडंफार नुकसान झालं. परंतु त्यांनी कधी कधी अशा गोष्टी विरुद्ध आवाज पण उठवला पाहिजे. आपण ज्या गावात राहतो त्या गावाचं आपण प्रतिनिधित्व केलं पाहिजे. गावातल्या इतर लोकांच्या ज्या कल्पना आहेत किंवा त्यांचे जे दुःख आहेत, समस्या आपण या माध्यमातून आपण सुद्धा बोललं पाहिजे. हा लोकांचा त्यांच्यावर असलेला आता इथून पुढचा बर्डन राहील किंवा त्यांच्यावर त्यांची जबाबदारी राहतील. तर मनीष शेटणी या बाबतीत सुद्धा लक्ष घालावं. आम्ही तर त्यांना इलेक्शनच्या काळात फार मोठी ऑफर दिली होती, पण काय होतं काय आता ते व्यापारी लाईनने वागतात. पण त्यांना एक सांगू इच्छितो की तुमचे काका या नगरपालिकेचे अध्यक्ष पण होते आणि राजकीय सत्ता हातात आल्याशिवाय काही होऊ शकत नाही. आम्ही शिरपूर धुळ्याला गेलो होतो, तिथं अमरीश पटेलने अतिशय छान उत्कृष्ट काम केलेलं आहे, लोक नाव घेतात आणि आम्ही आमच्या ग्रुपच्या माध्यमातून त्यावेळेस टाकलं पण नव्हतं. पण का बरं ही 4 भाऊ अतिशय कल्पक आहेत तर ते अशा पद्धतीने माघार घेतात. आम्ही त्यांनी माघार न घेता त्यांनी संगमनेरच्या विकासासाठी नाव घेतलं पाहिजे. आता संगमनेर म्हटलं तर लोक मालपानी आणि तंबाखू गायछाप जर्दा म्हणतात. मग तुमचं जर नाव त्या संगमनेरच्या तुमच्या व्यवसायाशी जोडलं गेलेलं आहे तर संगमनेरच्या बाबतीत चांगलं करणं, सुंदर संगमनेर करणं, ज्याला म्हणतात रस्ते चांगलं करणं, अतिक्रमण मुक्त करणं, ही जबाबदारी तुमचीच आहे ना. तुम्ही त्यात उतरलं पाहिजे ना. तर माझ्यासारखा एक छोटा कार्यकर्ता 5 वर्षापासून हे काम करतोय, काम होतंय, तुम्ही आवाज थोडं काम होणार आहे, पण जर एकत्रित जर काम केलं तर आपल्या गावाचं नाव आपण रोशन करू. आपण आता शहरी एक संगमनेरी म्हणतो, आपण शहरी एक संगमनेरी होऊ की. आपल्या संगमनेरची माणसं देशात सुद्धा मोठी मोठी झाली, काही लोकांना पद्मश्री सारखे पुरस्कार भेटले, अनेक लोक तर असे की त्यांचे दिल्लीपर्यंत नाव काय जगात नाव आहेत. तर ह्याचं सुद्धा श्रेय कोणी घ्यावं, कोणाच्या हाताने कोंबडा हारवो, कोणाच्या हाताने पाठ हो. तर मालपणी म्हणून तुमचं जे नाव आहे, तुमचे पैसा आहे, संपत्ती, तुमच्याकडं निर्णय गोष्टीच्या ऑफिशियल गोष्टी आहे, राजकीय हे आहे, तर तुम्ही त्याचा फायदा आपल्या गावासाठी करून घेतला पाहिजे. एवढंच मला या निमित्ताने वाटतं. अशी देखील आपल्या ग्रुपमध्ये चर्चा आहे की आता अतिक्रमण मोहीम संबंधित अधिकारी आणि सर्वसामान्य जनता यांच्यामध्ये नक्कीच संघर्ष होईल. काय वाटतं आपल्याला? काय होतं, संघर्ष करायला गेलं तर मग बरेच लोक थोडे घाबरतात, नको बाबा 353 सरकारी कामात अडथळा, जीवनामध्ये परत डाग पडतो, भविष्यात आपल्या मुलांना त्रास आहे, शिक्षणाला त्रास आहे. मुस्लिम समाजात तर तुम्ही पाहतो आता का त्यांना प्रत्येकाला इच्छा असते व आपल्याला कुठंतरी मक्काला जायचं, मदिनेला जायचं,
आणि त्यांना जर तशा वेळेस जर असे पोलीस स्टेशनमधून जर नो ऑब्जेक्शन भेटले नाही तर त्यांना ते नको असतं. तेव्हा बरेच लोक असे पुढे यायला थोड्या पद्धतीने डाग लावून घ्यायला घाबरतात. नाही तर लोक लढवू आहेत, लोकांना चुकीच्या गोष्टीविरुद्ध किंवा अशा अन्यायाविरुद्ध लढायची ताकद असते. पण अशा पद्धतीने डाग लावून घेणं दुसऱ्यासाठी, समाजासाठी असे फार कमी थोडे लोक आहेत. आणि प्रशासनाने, गावातल्या राजकारण्यांनी त्याचा नक्की विचार करायला पाहिजे. सर्वांना बसून हाही चांगल्या पद्धतीने पायंडा पाडून सर्वसमावेशक काम करावं अशी एक भावना व्यक्त करतो. अतिक्रमणाच्या नावाखाली प्रचंड नासधूस, पक्षपातीपणा आणि अधिकाराचा गैरवापर सुरू आहे असं वाटतं का? काय असतं, बऱ्याच माणसांना टार्गेट केलं जातं, त्याचा जुना इतिहास पाहिला जातो. कधी कधी हे अधिकारी लोक किंवा पालिकेचे लोक असतात, जेव्हा जे पाडणारे लोक असतात ते म्हणतात रिस्वगिराव, त्याचं पाड, त्याचं पाड, त्याचं पाड. काहीतरी जुनं वैमनस्य सुद्धा कधी कधी दिसून येतं, एवढं नक्की. संगमनेर नगरपालिकेच्या माध्यमातून काही दिवसापूर्वी अकोले बायपासला भाजी मार्केटचं अतिक्रमण जे सुरू झालं, अतिक्रमण झालं, कारवाई झाल्या, त्याच्यानंतर त्यांनी मार्केट दिलं, जागा दिली. काही दिवस ते मार्केट चाललं, आता पुन्हा जैसे ते परवानगी देणारे तेच आणि परवानगी टाळणारे तेच. अर्थातच अतिक्रमण करायला हेच लावतात आणि अतिक्रमणाच्या कारवाया देखील हेच करतात. यात काय वाटतं? आजपर्यंत काय व्हायचं, संगमनेरमध्ये सत्ता एकाच ठिकाणी होते. आता सत्तेचं विकेंद्रीकरण झालंय. प्रत्येकाला कोणाकडे तरी जायचा आता पर्याय उपलब्ध झाला. त्यामुळे भाजी मार्केटमध्ये जे केलं होतं त्यांनी, लोकांना अतिक्रमण, रस्त्यावर त्रास होणं होतं, ही भूमिका चांगली होती. पण लोकांचं काही तिथे गेल्यामुळे काही लोकांचे व्यवसाय झाले नाही. काही लोकांना रस्त्यावर जे पटकन भाजी भेटायची ती भेटलं नाहीमुळे लोकांचं त्या गोष्टीकडे कधी कधी हे चुकीच झालं असं पण भावना व्हायची. लोक बी तिथं थांबायला तयार नव्हते होत. आणि विरोधी पक्षाने किंवा आत्ताच्या सत्ताधारी पक्षाने कडे ही माणसं गेले, त्यांनी त्यांची बाजू घेतली. त्यामुळं थोडंफार हा प्रकार झाला आहे नक्की. आता जी कारवाई सुरू आहे त्या कारवाई संदर्भात जी चर्चा सुरू आहे, आपल्याला या चर्चेतून शेवट काय संदेश द्यावा असे वाटतं? संदेश प्रशासनाने आणि सत्ताधाऱ्यांनी, तुम्ही जे जनतेला जे स्वप्न दाखवलं होतं 2.0च्या माध्यमातून, तर सत्यजित दादा तांबे यांचे मामा असतील, यांचे वडील असतील, यांची आई असतील, हे फार मोठं राजकीय घराणं आहे. भाऊसाहेब थोरात असतील, भाऊसाहेबांबाबत आमचा फार म्हणजे एक आपुलकी आहे. त्या माणसाचे शब्द जो होता, त्यांनी गोरगरिबांसाठी आणि सर्वांसाठी स्पष्ट वक्तेपणा त्यांच्यात होता. यांचं बोलणं आणि वागणं याच्यात यांनी फरक नाही केला पाहिजे. त्यांनी प्लॅन लोकांना दाखवलं पाहिजे, आपण आज असं असं करायचं, आपल्याला तुमच्याकडे अशी अशी मोहीम येणार आहे, तुमचं हे चुकीचं आहे. तुम्ही मालपाणीसारख्या माणसाला समजून देत नाही म्हटलं तर गोरगरिबांनी काय करायचं? अनेक लोकांची असं परिस्थिती आहे का, काही लोकांची तुम्ही कारण नसताना आता त्या मोमीनपुऱ्यामध्ये पंजाबी कॉलनीचे बाहेर असलेले बोर्ड पाडले. अहो, त्या लोकांचे शटर सुद्धा बंद करता येणं, उघडता येणं, त्यांना त्यांचं परत रिपेअर करायला पैसे नाही. मार्केटची परिस्थिती अशी आहे. बरं, तुम्ही जर तुमच्याकडे एवढी माणसं आहेत, तुम्ही अतिक्रमण, तुमच्याकडे मोहीम माणसं आहेत, अधिकारी आहेत, त्या अधिकाऱ्यांचा धाक नाही, तुम्ही तुमच्या रोज फिरता का नाही? तुम्ही जाताना सांगायला पाहिजे, अरे हे तुझं चुकीचं आहे. पहिली गोष्ट, परवानगी दिली नाही पाहिजे ना. जर ते लाखो रुपये खर्च करतात त्यावेळेस जर तुम्ही परवानगी दिली नाही, गावात असं काही बिल्डिंग्स आहे, कम्प्लिशन तर हा विषय लांबच आहे, पण त्यांनी तुम्ही ज्या परवानगी दिलेल्या आहे त्या परवानगीच्या प्रमाणे कोणीही वागलेले नाही. अशोक चौक, मेन रोड, चावडी या परिसरामध्ये जे व्यावसायिक अतिक्रमण आहे, हे अतिक्रमण आज काढलं, त्याच्या 1 तासानंतर पुन्हा ते जैसे थे होतं. याला जबाबदार कोण? याला जबाबदार अतिक्रमण मोहिमेचे अधिकारीच आहे ना, प्रशासनच आहे ना. तुम्ही, तुमच्याकडे एवढी पॉवर आहे, एवढी ताकद आहे, तुम्ही तिथं तुमचे माणसं कायम ठेवा ना. आज आम्ही आता नाशिक, पुण्याला सुद्धा जाणं होतं. माझे जावई पुण्याला वगैरे असतात, मी कायम जातो. आमचं तिथं काही आहेत, पाहतो तिथं गाडी येते रोज, पटकन टाकते. लोकांना एक दहशत नाही तुमच्याबद्दल भीती नाही. मी तर एक गोष्ट तुम्हाला सांगतो, हरकत नाही, कोकरे साहेबांच्या आणि राहुल वाघच्या वेळेस एक अतिक्रमणचा अधिकारी, एक नवीन नगरवरला एक गाडी असायची, तो त्याला जाऊन सांगायचा, अरे बरं का, उद्या गाडी येणार आहे, परवाशी गाडी येणार आहे.
मग त्यावेळेस तो मनुष्य काढून घ्यायचा आणि ते अतिक्रमण झालं परत ते गाडी लावायचं. म्हणजे हे लागे बांधे आहेत. सीओनी स्ट्रिक्ट केलं पाहिजेत. असं काही झालं तर तुम्हाला जबाबदार धरेल, तुमचं पेमेंट काढलं जाईल, तुमचे याच्यावर SRवर तुमचा हे झालं पाहिजे. ही भावना नाही राहिली. एक तुकाराम मुंडे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याच्या हायतच कायद्याने दहशत तयार करतो. एक टेंट सेशन पूर्ण भारत देशाची इलेक्शन सिस्टम बदलून टाकली आणि ह्यांना एवढं छोटंसं गाव हे करता येत नाही. हे तर चुकीचं वाटतं ना मला. आपल्याला अतिक्रमणासंदर्भात सुप्रीम कोर्टाची आलेली गाईडलाईन सध्याची माहित असेल. संगमनेर नगरपालिकेला नाही तर पूर्ण देशाच्या नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, या सर्वांना एकच आदेश आहे आणि तो आदेश संगमनेर नगरपालिका मानते का, त्या आदेशानुसार काम करते? नगरपालिकेला सुप्रीम कोर्टाने आदेश देणं हा ठीक आहे, एक कायदेशीर बाब आहे. त्यांच्याकडे केस गेली असेल म्हणून त्यांनी केलं असेल. पण तुमच्याकडे बांधकामाचे अधिकारी आहे, इंजिनियर्स आहे, तुमच्याकडे अतिक्रमण मोहीमचे माणसं आहेत. तुम्ही वारंवार या गोष्टी केल्या पाहिजे ना. बाबा ही लाईन आहे, या लाईनचे तुम्ही पुढे यायचं नाही. तुम्ही त्यांना परवानगी देता. तुम्ही लिंटल लेवल झाली का, तुम्ही प्लिंथ लेवल झाली, तुम्ही पाहता का जाऊन वारंवार? तुमची बिल्डिंग जरी तयार झाली तरी तुम्ही पाहत नाही. याचा दोषारोप लोकांना देण्यापेक्षा तुम्ही जी डील सोडली, तुम्ही लोकांना जे सांभाळून घेतात किंवा तुमचे नगरसेवक असतील, तुमचे आमदार असतील, खासदार, कोणी राजकीय नको कर बघू आपण. जी भीती जी प्रशासनाबद्दल आहे अनधिकृत बांधकामाची, ती राहिलेली नाही. आता हे मध्ये गुंटेवाडी प्रकरण आले, अनेक लोकांची अशी परिस्थिती झाली की त्यांना पळावं लागलं, कारण 3-3 पट तुम्ही शास्ती घेतात. लोक भीतीने या गोष्टी करतात. पण हे करायच्या पहिले जर तुम्ही त्यांना सांगितलं ना, रे तू कर राय, हे तू हे कर राहिलं, चुकीचं आहे, उद्या काही झालं ना तुझ्यावर हे होईल. तुम्ही त्यांना देतात, ज्याला म्हणतात तुम्ही परमिशन देतात, त्याच्याबद्दल क्लॉज टाकतात, असं असं झालं तर असं असं होईल. पण प्रत्यक्ष काही करत नाही. लोक ते क्लॉज वाचत पण नाही. जो इंजिनियर तो परमिशन काढतो त्याच्याकडेच ते राहिलं असतं, हे कधी पाहिलेलं पण नसतं. आणि ह्या जर गोष्टी जर तुम्ही दुर्लक्ष, आता पुण्या, मुंबईत, नाशिकमध्ये जा तुम्ही, एखादी जर बिल्डिंग जर तुम्ही बांधकाम करणार असेल 1 गुंठ्याची जागा, 2 गुंठे असले तर 1 गुंठ्यात 1.5 गुंठेच बांधकाम करतात. आता नवीन एक आपल्याकडे एक चांगलं झालंय आता लिंक रोडला, त्या मोबाईलवाल्यांनी एक जागा घेतली 2 गुंठे. पण त्यांनी ठरवलं की आपलं ओरिजिनल बांधायची. त्यांना फक्त 1213 स्क्वेअर फुटच बांधकाम करायला परवानगी भेटतं आणि ते तयार आहे. अशा पद्धतीने लोकांनी केलं तर, कारण ती जागा त्यांनाच वापरायला भेटणार आहे, पण ती त्यांच्या गिरायकांना पार्किंग असेल, त्यांना बाकी इतर गोष्टी असतील, यासाठी वापरायला भेटतील ना. तर हा जर नियम सगळीकडे सारखाच आहे पहिल्यापासून, फक्त वापर करणारे लोक राजकीय हस्तक्षेप हा चुकीचा आहे, हे मत मला सांगायचं आहे. आता शेवटचा प्रश्न पुन्हा मालपाणीपासून सुरू करायने मालपाणीपाशीच संपू. संगमनेरमध्ये आज झालेली मालपाणीवरची जी कारवाई आहे, फक्त गेट पाडून भिंत ठेवली आणि संगमनेर कॉलेज पासून ते बस स्टँड पर्यंत फुटपाथावरचे अतिक्रमण जैसे ते आहे, व्यावसायिक असेल किंवा कोणाच्या टपऱ्या आघाड्या लागलेल्या असेल, हे या अतिक्रमणाच्या कारवाईमध्ये सरसगट होण्याची अपेक्षा संगमनेरकर ठेवतात. ही अपेक्षा, ही इच्छा संगमनेर नगरपालिका अधिकारी असेल, अतिक्रमण विभाग किंवा PWD विभाग असेल, ही पूर्ण करतील अशी अपेक्षा आपल्याला वाटते. माझ्या ग्रुपच्या माध्यमातून मी 5 वर्षापासून अशा प्रकारचे अतिक्रमण होतात त्याचे फोटो काढलेले आहेत, ग्रुपवर टाकलेले आहेत, संबंधित अधिकाऱ्याला दिलेले आहेत. पण या अधिकाऱ्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. कशाला दुश्मनी घ्यायची? आपण 2 वर्ष इथं आहे, 3 वर्ष इथं आहे. अशा या भूमिकेमुळं काय होत आहे, या गावाचं, देशाचं वाट लागलेली आहे. त्यामुळं ह्या सर्व गोष्टीला जबाबदार अधिकारी प्रशासनातली माणसंच आहेत. त्यांनी जर दबावाखालीच राजकीय लोकांचे राहायचं असेल तर त्यांनी ह्या नोकऱ्या करू नये. त्यांना कायदा आहे, त्यांना काही गरज नाही. त्यांनी काय इथून दुसरीकडे बदली, तिसरीकडे बदली, चौथीकडे बदली, त्यांचं कामच आहे बदलीचं. तर काही अधिकारी असं असतात, तुकाराम मुंडे काय 2 वर्षात 10 बदल्या झाल्या, 15 बदल्या झाल्या, पण आज त्याचं तो नाव घ्यायचं, लोक त्याला राजा म्हणतात, त्याच्यावर त्याचं ट्रस्ट आहे. अशा पद्धतीने अधिकाऱ्यांनी कधी जर वागलं तर त्यांच्या जीवनाचं साफल्य होईल. त्यांना भगवंतांनी जनतेची सेवा करण्यासाठी या ज्याला म्हणतात सरकारी अधिकारी म्हणून नेमलेलं आहे. त्यांनी तो विचार करून समाजसेवा जर केली तर त्याचा नक्की फायदा होईल. ते जर असं लागे बांधे सेटलमेंट करत असेल तर वर कोणी काही घेऊन जात नाही, इथंच राहणार आहे.
हे आमच्या बऱ्याच गोष्टी घटना झालेल्या आहेत. नाव घेत नाही कोणाचं, पण कोणी वर घेऊन जात नाही यांनी त्यांनी फक्त नाव वर घेऊन जातात, हे त्यांनी ध्यानात ठेवावं. एवढं समोर माझं सांगतो.